आता या सगळ्या विषयावरती एबीपी माझाची भूमिका काय आहे हेही आपण जाणून घेऊयात, सांगतायत आमच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक। धन्यवाद पूर्वी। आमिर खान यांच्या लग्नाचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या आधीच्या 2 पत्नी ह्या जरी हिंदू असल्या तरी नुकताच ज्या गौरीशी लग्न झाले आहे तिचे आडनाव स्प्रॅट आहे आणि गौरी स्प्रॅट ह्या ख्रिश्चन धर्म फॉलो करतात असं कळतंय। त्यामुळे ज्यांना आमिरबद्दल हा आक्षेप आहे की तो हिंदू मुलींशीच लग्न करतो ते म्हटलं तर सत्याला धरून नाही। उरला नितेश राणेंचा आरोप की आमिर खान लव जिहाद करतोय। नितेश राणेंचा असा आरोप जरी असला तरी त्यांना खरंच असं वाटतं का हा प्रश्नच आहे। कारण लव जिहाद विरोधाचे तर नितेश राणे पोस्टर बॉय, त्यामुळे त्यांना लव जिहाद हा शब्द चलनात का, कसा आणि कधी कधी आला हे नक्कीच माहिती असणार आणि म्हणूनच लव जिहाद सारख्या गंभीर सामाजिक प्रश्नाला भरकटवणारे वक्तव्य त्यांनी करू नये असं वाटतं। फक्त मुस्लिम मुलांनी हिंदू मुलींशी लग्न केलं म्हणजे झाला लव जिहाद असं नव्हे, किंवा इस्लामेतर कुठल्याही धर्मातील मुलीशी इस्लाम फॉलो करणाऱ्या पुरुषानं लग्न केलं तरी त्याला अनेक लोक जरी लव जिहाद म्हणत असले तरी तो लव जिहाद नाही। का वापरायला लोक लागले लव जिहाद हा शब्द? जेव्हा धर्म वाढवण्याची रणनीती म्हणून मुस्लिम धर्मीय पुरुष हे प्रेम नसताना सुद्धा एखाद्या हिंदू स्त्रीला प्रेमाच्या जाळ्यात ओढताना दिसले, कधी आपली मुस्लिम आयडेंटिटी लपवून तर कधी आपली खरी आयडेंटिटी न लपवताही, आणि मग अशा स्त्रीला प्रेमाच्या नावाखाली तिच्या परिवारापासून दूर करत, तिच्याशी लग्न करत, तिला धर्मांतर करायला लावत, इतर संस्कृतींना हळूहळू नष्ट करत फक्त इस्लाम धर्मच फॉलो करायचा, तोच वाढवायचा हा उद्देश साध्य करतानाची प्रकरणं समोर येऊ लागली तेव्हा अशा केसेसला लव जिहाद म्हणणे सुरू झाले। नाव जरी नवे असले तरी ही सामाजिक संकल्पना नवी नाही। याला शेकडो वर्षांचा भला मोठा इतिहास आहे। ब्रिटिश राजवटीतील भारतात सुद्धा ह्याचाच एक भाग केरळमधील मलबार क्रांतीत खिलाफत आंदोलनाच्या वेळी बघायला मिळाला होता। त्यावेळी ज्यांचे जबरदस्तीने धर्मांतरण झाले होते त्यांच्या घर वापसीसाठी आर्य समाजाने शुद्धी मोहीम सुद्धा सुरू केली होती। आमिर खानची ही एकानंतर एक होणारी लग्न, त्यात अत्यंत हसत खेळत सामील होणाऱ्या त्याच्या आधीच्या लग्नाच्या बायका, मुलं, हे सगळं लोकांसाठी करमणुकीचा आणि कुतूहलाचा विषय असला तरी हे लव जिहादात मोडत नाही हे नितेश राणेंना नक्कीच माहिती आहे। त्यामुळे ते स्वतः ज्या विषयाचे पोस्टर बॉय आहेत, ज्या विषयासंबंधी सरकार कायदा आणण्याच्या विचारात आहे, त्या विषयाचं गांभीर्य ते स्वतःच का घालवत आहेत हा प्रश्न आहे। आणि ते सुद्धा अगदी काही दिवस आधी वॉटर कपच्या निमित्तानं देवेंद्र फडणवीस यांनी आमिर खानचे तोंड भरून कौतुक केले असताना लगेच नितेश राणेंचा हा बाण। काय आहे ह्या मागचं राजकारण ते